है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो सबसे मेन चीज इसमें, अगर सपोज मैं एक चीज का अगर कंसेप्ट आपको बताना चाहूँ, तो देखो हम लोग ने मैथमेटिक्स के रिगार्डिंग वेराइटीज ऑफ एग्जांपल्स का एक टाइप का बोल सकते हो कि महासागर चालू कर दिया है, बराबर है कि नहीं? कि इसमें वेराइटीज ऑफ एग्जांपल अभी हम लोग देखेंगे जब तक एग्जाम अपनी आ नहीं जाती। ठीक है, क्या पता तब तक मेरे ख्याल से 400-500 एग्जांपल हम लोग कर ले, क्या पता, भरोसा नहीं है। ठीक है, उस हिसाब से तो उसमें से कुछ ना कुछ तो भी आपके एग्जाम का हिस्सा जरूर बनेगा। इसी उम्मीद से हम लोग ने ये सीरीज स्टार्ट किया है। तो कोई भी नए बच्चे या नए पेरेंट्स अगर सपोज हमें देख रहे होंगे, तो हमारा इस चैनल को आप लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कर सकते हो। तो पहला एग्जाम्पल की तरफ हम लोग अगर सपोज जाए, तो पहला एग्जाम्पल काय म्हणतो रे? 4, 5, 0 आणि 2 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या म्हणते। तर सगळ्यात आधी तर पहिले लहानात लहान संख्या बनवायची। तर लहानात लहान संख्या बनवण्यासाठी यापासूनच सगळ्यात छोटा अंक आधी, मग मोठा, मग त्याहून मोठा, मग त्या सगळ्यात मोठा। पण हे संख्या 4 अंकी झाली का? हे 3 अंकी झाली। तर त्यासाठी काय करायचं? 4 अंकी बनवायला अदला बदल। ठीक आहे, म्हणजे 0-2 च्या ठिकाणी 2 0 4 5। पण ही त्यांनी कोणती संख्या म्हटल्या? 5 अंकी म्हटलं। जेव्हा तो 5 अंक म्हणते ना, 5 अंक, तेव्हा या शून्यासोबतच खेळ करायचा, शून्यासोबतच कधी पण। 5 अंक म्हटल्यावर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, त्याच्या आधी किंवा याच्या नंतर शून्य वाढवून टाका, बस। म्हणजे 2004-5 हा तुमचा उत्तर राहणार। कोणता? बॉम्बे। समजलं? पण इथे जर अगर सपोज 1 2 4 5 राहिलं असतं आणि हे 4 अंकी आहे, मला 5 अंकी बनवायची आहे, तरी पण मी काय केलं असतं? जी पहिली संख्या आहे ना, त्या पहिल्या संख्येच्या राईट मध्येच, पहिल्या संख्येच्या राईट मध्येच मी काय केलं असतं? एक शून्य वाढवलं असतं। म्हणजे 1 0 2 4 5। समजलं? काही डाऊट आहे कुणाला? पक्का? नेक्स्ट प्रश्न देखो। नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय बाळा? एका इष्टिका चितीची उंची 3 मीटर आहे, तिची लांबी आणि रुंदी उंचीच्या अनुक्रमे 2 पट आणि 3 पट आहे। तर इष्टिका चितीचे घनफळ किती? भाऊ, इष्टिका चिती म्हटल्यावर डोक्यामध्ये काय येते आपल्या? क्युबॉइड। काय येतो रे बाळा? क्युबॉइड। म्हणजे लाकडाचा नाही, तो जो काय म्हणतो रे आपल्याकडे डस्टर असतो ना, डस्टर, त्या आकाराचा। ठीक आहे, त्याचं काय म्हणतो? इष्टिका चितीची उंचीच फक्त दिली आहे त्यांनी, किती आहे? उंची दिली आहे 3 मीटरची दिलेली आहे। ठीक आहे, आता तिची लांबी हे दिली आहे का आपल्याला? आणि रुंदी पण दिली आहे का आपल्याला? नाही। तर ती फक्त कशा नाही कशा शाब्दिक स्वरूपामध्ये त्याने दिलेलं आहे, गणितीय स्वरूपात नाही दिलंय। शब्दांच्या स्वरूपात काय म्हणतोय? की तिची लांबी आणि रुंदी उंचीच्या अनुक्रमे 2 पट आणि 3 पट आहे। म्हणजे लांबी उंचीच्या किती आहे? 2 पट आहे। तर 2 पट म्हणजे 2 इंटू उंची राहणार, आणि रुंदी 3 पट आहे, तर 3 इंटू उंची राहणार। तर मग लांबी किती राहणार बाळा? 2 इंटू उंची किती आहे? 3। तर लांबी किती झाली? 6। आणि रुंदी किती झाली? 3 इंटू 3 किती बाळा? 9। तिन्ही गोष्टी मिळाल्या तुम्हाला आता। आणि विचारलं त्यांनी घनफळ। घनफळ म्हणजे दॅट्स व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड अँड इज नथिंग बट लाल बहादूर हरिहर। लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची। लांबी किती बाळा? 6। रुंदी किती रे? 9। आणि उंची किती रे? 3। 6 9 जा 54 इंटू 3 करायचं, 3 4 जा 12, 3 5 जा 16, 162 तुमचा आन्सर। समजलं बाळांनो? हा मीटर क्यूब मध्ये राहणार, कधी पण लक्षात ठेवाल। ठीक आहे, घनफळ हा कधी पण कशामध्ये असते? घनाच्या नाही, घनच डोक्यावर घन। ठीक आहे, म्हणजे 3 असते, ह्या लक्षात ठेवायचं। ओके, नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो। नेक्स्ट प्रश्न असा आहे की एक शर्ट 25% नफा। त्या दिवशीच अशाच टाईपचा प्रश्न एक झालं होतं, त्या दिवशी म्हणजे 2-3 दिवसाआधी सांगितलं होतं मी की एक शर्ट 25% नफा मिळवून 5,000 रुपयात विकला गेला, तर त्या शर्टची किंमत काय असेल? म्हणजे एक टाईपचा खरेदी किंमत आणि विक्री किंमत यावरच सगळं काही तुमचा नफा किंवा तोटा डिपेंड असते। ठीक आहे, तर टक्केवारीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिला आहे नफा, 25% नफा। म्हणजे एखादी वस्तू जर टक्केच्या हिशोबाने मी सांगत असेल तुम्हाला, तर जर खरेदी किंमत एका वस्तूची 100 रुपये आहे आणि नफा त्याला 25% झालाय, म्हणजे ती वस्तू किती रुपयामध्ये विकण्यात आली असेल? 125। आणि जर हा 30% नफा राहिला असता तर 130, आणि 20% तोटा राहिला असता तर
20% तोटा राहिला असता तर समजलं. म्हणजे स्वतःहून काहीतरी मानून टाकले, कारण की टक्केवारीच्या स्वरूपात दिलाय ना, म्हणून 100 रुपयाची वस्तू होती खरेदी किंमत, त्याला 25% नफा झाला म्हणजे विकला कितीला असेल त्यांनी? 125 ला. जर 40% नफा झाला असता तर 140 ला विकलं असतं. आता मला सांग, त्यांनी वास्तविक, अगर सपोज वास्तविक मध्ये 5,000 रुपयाला त्यांनी विकलं शर्ट, कितीला विक्री किंमत? 5,000. तर तो शर्ट कितीचा झाला होता, त्याला कितीला पडला होता, हा खरेदी किंमत तुम्हाला कळणे आहे. म्हणजे करणे काय आता? फक्त तिरपा काम. म्हणजे सरळ सरळ 100 गुणीला 5,000 आणि तो बिचारा खालची अंका जशीची तशी. तर मी का म्हणतो, हा 25च्या फळ्यात 125 येते आणि 100 येते. 25 5 25 चव, आणि हा 5 किती जा? 1000 जा. तर बाळा तो 4 इंटू 1000 म्हणजे किती रे बाळा? 4,000 रुपयाचा त्याची खरेदी किंमत होती. बस अशा हिशोबाने डील करायचं. तुम्हाला खरं सांगतोय बाळांनो, हे नफा तोट्याचे प्रश्न अशाच पद्धतीने येणार आहे. हार्ड लेवलचे प्रश्न तुमचे नफा तोट्याचे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. टक्केवारीचे पण कॅन्सल करण्यात आलेले आहेत, हार्ड लेवलचे प्रश्न. ठीक आहे हा ना, कारण की तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये आता त्यांनी स्टॅटिस्टिक टाकलं आहे, आलेख वगैरे जे म्हणतो आपण ते, आणि ते काय लाईन्स, अँगल्स ते पण टाकलंय. तेच जरा थोडासा एक्स्ट्रा आहे ना, म्हणून हे एक्स्ट्राचे जे टॉपिक्स होते ते तुम्हाला कट करण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, महासोपी प्रश्न, निकटचा अप्रॉक्सिमेशन, खास कर नियरेस्ट, अप्रॉक्सिमेशन नाही म्हणता येणार, नियरेस्ट. ठीक आहे. तर 720च्या ही संख्या नजीकच्या निकटच्या म्हणजे 100 म्हणते, म्हणजे एकक, दशक, शतक. शतकीय संख्याच्या नंतरची संख्या ते बघायचं 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे का, 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे ना, धरायचा, कट करणे आणि त्याच्या समोर फक्त टकल्या लिहिणे, तो तुमचा उत्तर. खतम. आणि समजूनही पडते ना रे, 720च्या आधीची संख्या 700 झाली 100वी आणि नंतरची 800. हे जवळ आहे का हे दूर आहे? ही जवळ आहे आणि ही दूर आहे, म्हणून तुमचा उत्तर नियरेस्ट काय? 700. असाही करू शकता, किंवा ही मर्जी तुमची. ज्या बद्दल विचारलाय त्याच्या नंतरची संख्या बघायची, 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे का. जर मोठी असेल तर, जर अगर सपोज इथे असं राहिलं असतं 760 राहिलं असतं, तर मग तुम्ही काय केलं असत्या, नंतरची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे ना, याला कट जरूर करायच्या, टकल्या, पण त्याच्या आधीच्या संख्येला 1 वाढवायचं, म्हणजे 7 आणि 1 किती? 8. समजलं? काही डाऊट? बघा चौथीवाले, तुम्ही पण बरोबर लक्ष देऊन ठेवा रे भाऊ, कारण की तुम्हाला हे कामात येणार आहे बरं, सन्नपैकी. कारण की मग तुम्हाला फक्त रिकॉल करण्यावाला काम राहणार आहे. जेव्हा तुम्ही 5वी मध्ये राहाल तेव्हा तुम्हाला ऑलमोस्ट ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणार, आणि जे नवीन फक्त 5वी मध्येच येणार ना, त्यांना थोडासा अलग वाटतोय, म्हणजे त्याला आधी पहिले अभ्यास करावा लागेल. तुमचा थोडा बहुत झालेला राहणार, अंधाधून थोडासा, नाही का चिमणे? चला चिमणे, नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. हा प्रश्न खूप बढिया प्रश्न. किरणने सकाळी 11:50 वाजता आपल्या घराचे चित्र काढायला सुरुवात केली, तर दुपारी 12:10 वाजता चित्र पूर्ण केले. तर चित्र काढायला एकूण किती वेळ लागला? तर पाक कधी पण लक्षात ठेवायचं, सुरुवातीची वेळ आणि शेवटची वेळ तुम्हाला माहित आहे ना, किती वेळ लागला हा काढण्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचा, नंतरच्या वेळमधून सुरुवातीची वेळ मायनस कर. म्हणजे काय लक्षात ठेवाल? नंतरची वेळ. ठीक आहे, नंतरची वेळ मधून सुरुवातीची वेळ काय करणे? मायनस. नंतरची वेळ काय होती? 12:10. आधीची वेळ काय होती? 11:50. मला सांगा रे, 10 मधून 50 मायनस करू शकता का? म्हणून 50 मधून 10 मायनस करायचा का? नाही, ते गलती करायची नाही. तसा राहते बरं कधी कधी पर्यायामध्ये. 40 मिनिटं. वा, मस्त खुश होऊन जाता तुम्ही. जमलाजी, कोटचा गेलाजी. काय हा 10 मिनिटं आहे, याला मोठं करण्यासाठी इथून 1 तास उधार घ्या. 1 तास उधार घेणं म्हणजे किती मिनिटं? 60. तर 60 आणि 10 किती झाले बाळा? 70. तर 70 मधून 50 मायनस करा तर किती? 20. आता मला सांग, हा बिचारा 1 तास तुम्ही उधार घेतल्या होत्या, तर त्याच्याकडे आता किती राहिले? फक्त 11च ना. तर 11 मधून 11 गेला पुरा, तो 11 झाला पुरा, गेला, हलाल हो गया, वो कट गया, टकल्या. तर किती मिनिटं रे बाळा?
20 मिनिट तुमचा उत्तर. बघ काय लक्षात ठेवशील, कधी पण नंतरच्या वेळेमधून सुरुवातीच्या वेळ मायनस करायचा, म्हणजे त्याला किती कालावधी लागला एखादी गोष्ट पूर्ण करायसाठी हे तुम्हाला माहिती पडते. समजलं? काय डाऊट? नेक्स्ट बघा, हा मस्त प्रश्न आहे आणि हा प्रश्न या वेळेसच्या परीक्षेत येण्याचे चान्सेस आहे. असाचा तसाच नाही, जर तर वाला परीक्षेमध्ये प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर असतात. ठीक आहे है ना? हा फेवरेट झाला आहे त्यांचा. बघा ह्या म्हणतोय की जर असा आहे, हा जरवाला आहे, हा जरवाला. जर 450 गुणिला 45 इतकं होते तर 20.250 भागीला 4.5 किती? मुलं काय करतात, धरतात डायरेक्ट 250 डिवायडेड बाय 4.5 बोंबल. ठीक आहे, असा करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पण आकांक्षाबाईनं तसाच केला होता. ठीक आहे, पण असा आता करायचा नाही. काय करणे, जो दिलाय ना बाळा त्याचा उपयोग आपल्याला या सॉल्व्ह करताना जमलं पाहिजे, या हिशोबाने विचार कर. ठीक आहे, आता बघ तुला काय करायचं होतं, उत्तर काय पाहिजे होतं, 20.250 भागीला 4.5. मान्य कराल याचंच उत्तर पाहिजे तुम्हाला, याचंच उत्तर पाहिजे. तर आता या जो जर आहे ना त्याला या तरच्या हिसाबानं पहिले बनवणे हा तुमचा काम राहायला पाहिजे. काय म्हटलं मी, समजलं? या जरला तरच्या हिसाबाने बनवा. आता 20,250च्या खाली 4.5 आहे ना, तुमच्याकडे इथे 20,250 खालीच आहे, बिचारा एकटाच आहे. हा 45 जर इकडे आला, 45 बघ, हा जसा आहे तुम्हाला 450 इंटू 45, हा जरवाला प्रश्न आहे. जर याला मी इकडे आणलं तर काय होणार बाळा, तो सांगा बरं, काय होणार? भागाकारात गेला तर म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं, 450. 450 उत्तर तुमचा येणार आहे, इतका पक्का लक्ष दे. पण जे तुम्हाला तरवाला प्रश्न आहे, या तर मध्ये वरती 3 अंकानंतर पॉइंट आहे ना, वरती किती अंकानंतर पॉइंट आहे, 3. वरती 3 अंकानंतर पॉइंट केव्हा येऊ शकते, जेव्हा खाली 3 शून्य राहतात. समजला मी काय म्हटलं? बाळा वरती 3 अंकानंतर पॉइंट तेव्हाच येऊ शकते, म्हणजे इथे असा विचार करायचा. याला असा बनवणे भाऊ, होत बसल काम ना धंदा. याला तसा बनवण्यासाठी तुम्ही काय कराल, वरती 3 अंकानंतर पॉइंट पाहिजे, तर तुम्ही खाली काय करा, 1000 डिवाइड. जो काही तुम्हाला उत्तराचं स्वरूप आहे ना त्याच्यासोबत ते क्रिया करायची. उत्तराचं स्वरूप तुम्हाला माहित झालंय 450च्या आसपास आहे, उत्तर नाही तो, पण ते जे क्रिया आहे ते याच्यासोबत करणे. कोणासोबत? जे उत्तराचं पॅटर्न आहे. ठीक आहे, आता मी खाली 1000च काउंट केलं रे, कारण की मला याला 3 अंकानंतर पॉइंट देणे आहे. 3 अंकानंतर पॉइंट द्यायसाठी खाली मला 1000च पाहिजे ना, खाली 3 शून्य पाहिजे. चला, त्याचं काम संपलं. आता खाली एका अंकानंतर पॉइंट आहे तर मध्ये, पण जर मध्ये आहे का? तर जर मध्ये आणण्यासाठी मला एका अंकानंतर पॉइंट खाली द्यावा लागेल. तर खाली एका अंकानंतर पॉइंट द्यायसाठी मला वरती 1 शून्य वाढवा लागेल. म्हणजे 1 शून्य वाढवणे म्हणजे काय, 10. बस आता काय करणार, टकल्या मरीस म्हणजे काय उरलं बाळा, 45 भागीला 10. समजलं नाही समजलं? पण हा उत्तर आहे का रे, हा उत्तर आहे का? खाली 1 टकले आहे म्हणजे उत्तर, वरती एका अंकानंतर पॉइंट म्हणजे याचं उत्तर काय राहणार आहे पहा ना. आपण बनवलं ना या स्वरूपाचं, याला या स्वरूपाचं बनवलं की नाही बनवलं, म्हणजे तुमचं उत्तर 4.5 खटॅक. समजला का नाही? समजला बाळांनो? फक्त जरला तरच्या स्वरूपात नाही, तरला जरच्या स्वरूपात बनवा, म्हणजे आपोआप तुमचं उत्तर मिळतो. याची प्रॅक्टिस करायची, आरामसे होतो. मला वाटते 2-3 दिवसाआधी पण मी तुम्हाला एक प्रश्न असंच घेतलं होतं आणि आणलं पण होतं. ठीक आहे, तर यावरून तुम्ही आता हा प्रश्न मला आता सोडून दाखवा. पाहू कोणाचं उत्तर पहिले येते, कमेंट करून दाखवा मला उत्तर रपारप. बघा देखो बच्चा, इसको देखो, ये भी वैसा ही है, इसको सॉल्व करके देखते. बाय जरला तरच्या स्वरूपामध्ये बनवणे मान्य आहे तुम्हाला? ठीक आहे, तर आपल्याला दिसून राहिला बाळा हा काय आहे रे, इथे 60.52 ला 17.8. तर बघ अशा स्वरूपात तुम्हाला याला आणणे आहे. कोणाला? याला. तर आता असं आहे का बाळा, हा तो गुणाकारात आहे. एखादी गोष्ट गुणाकारात आहे तिकडे जातो तो भागाकारात जातो, इतका पक्का आहे. तर बाबा हा 650 तर जसाचा तसा, 52 जसा तसाच. ठीक आहे,
आता कोणाला नेऊ मी? 34ला नेऊ की याला नेऊ? 34ला नाही बाळा, 178ला न्यावं लागेल, कारण की अशा स्वरूपात बनवणे आहे ना आपल्याला. म्हणजे आपला उत्तर कशा स्वरूपात राहणार आहे? 34. कारण की या 178ला तू तिकडे नेलास तर 34 उरला ना तुझा. याचं उत्तर काय राहणार आहे? 34. याचा पण 34च राहणार आहे. पण पाहू आता, या स्वरूपाच्या बनवणे आहे. लक्ष दे, वरती 2 अंकानंतर पॉइंट आहे. लक्ष दे, वरती 2 अंकानंतर पॉइंट आहे, तर मला खाली किती शून्य द्यावे लागतील? बरोबर आहे, तेव्हाच तर वरती मी 2 अंकानंतर पॉइंट लावू शकतो. तर याच्या मला खाली किती देऊ मी? 2 शून्य. खाली किती अंकानंतर पॉइंट आहे? 1. म्हणजे वरती 1 शून्य द्यावं लागेल. मान्य कराल का नाही कराल? आता भाऊ मी का म्हणतो, पाय टकल्या टकल्या मरीस का नाही मरीस? म्हणजे 34 डिवायडेड बाय काय उरलं रे? 10. खाली 1 शून्य आहे, म्हणजे वरती एका अंकानंतर पॉइंट लागेल की नाही लागेल? म्हणजे तुमचा उत्तर 3.4. समजला का? समजला? चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. बघा बघा, नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय की ताराची 24 दिवसाची मजुरी 1920 रुपये आहे, तर तिची 18 दिवसाची मजुरी किती असेल? भाऊ हा एकेकी पद्धत नाही का आपला? एका दिवसाचा हिसाब काढा, बाकी आपोआप तुम्हाला मिळते. तर बाळा 24 दिवसामध्ये 1920 रुपये तिला मिळतात, तर 18 दिवसामध्ये किती रुपये तिला मिळतील असं त्याचं म्हणणं आहे. तर बाळा एका दिवसाचा हिसाब काढू ना आधी. एका दिवसाचा हिसाब काढायसाठी डायरेक्टली हा 24 ला कुठे न्या? भागाकारात न्या. कधी पण हे गलती करायची नाही, त्याला भाग नाही देत बसायचं. हा एका दिवसाचा हिसाब माहित झाला. तर बाळा एका दिवसात अगर सपोज सोहम आपले 200 अंडे खाते, 10 दिवसात किती अंडे खाईल? का करा लागेल? गुणाकारनं. तर बाळा एका दिवसात इतका रोजी मिळत आहे, तर 18 दिवसात काय होईल? 18 गुणिला 1920 भागीला 24. तर मी काय म्हणतो, 18 न 24 6च्या भाड्यात येते. 6 3 जा. थांबा आत्माईस थांब ना बाळा. 6 3 8 आत्मा आईस जबरदस्त. गईस क्या? ये देखो गईस गई. 6 3 जा ना 6 4 जा. नाही समजेस? आता 1920 ला 4 ना का करूया? भाग देऊया. 4 4 जा 16 आणि 4 8 जा 32 आणि तो टकल्या, म्हणजे 4 कितीक जा? 480 जा. तर 3 गुणिला 480 करना बहुत मोठी गोष्ट आहे का रे? तर 480 इंटू 3 टकल्या 8 3 24. 40 कुठे आहे शेवटी? एकच आहे. कशाला फालतू टेन्शन घेऊ? पुरा करायची गरजच नाही. शेवटी फक्त 2-3 अंक पाहायचे. उत्तर काय? उत्तर. समझला का चिमने? नेक्स्ट. तो बाकी के जो भी एग्जाम्पल्स हैं हम लोग जो और शाम को मिलेंगे, तो आपको थोड़ी देर के बाद और वीडियो आ ही जाएगा, तो उसके हिसाब से आप लिख लीजिएगा, प्रॉपर नोट डाउन करके लिखिएगा, है ना? तो जो भी पर्टिकुलर चीजें रहेगी, कुछ डाउट रहता है, बिल्कुल आप कमेंट कीजिएगा, है ना? और ऐसे ही जुड़े रहने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा बच्चा, है ना? तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए। आपको समझ में आया होगा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा बाय बाय।